प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर माऊलींचा आशीर्वाद, प्रचार रॅलीत घेतला घरोघरी आशीर्वाद। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष व शिवसेना शिंदे पक्ष युतीचे उमेदवार योगेश पाटील, सुचिता सचिन दीक्षित, शेखर दुसाने यांच्या प्रचारार्थ वानखेडकर नगर, माळी नगर, स्नेहप्रभा नगर, उंदावन कॉलनी, दोंदे कॉलनी, चंद्रोदय कॉलनी, टागोर कॉलनी, गजानन कॉलनी, अयोध्या नगर, शिवनेरी कॉलनी या परिसरात प्रचार फेरी तिन्ही उमेदवारांनी प्रत्येक घरोघरी जाऊन आशीर्वाद घेतला व या उमेदवारांचे घरोघरी स्वागतही करण्यात आले। येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ समोर बटन दाबून प्रचंड मतांनी सर्वांना विजयी करा असेही आश्वासन नागरिकांनी दिले। या प्रसंगी संजय पाटील, मानवचंद्र शेखर दुसाने, जीवन सोनवणे, अक्षय देवरे, प्रदीप पाटील, रोहित सानप, वीररत्न पाटील, ऋषभ शिरसाट, प्रदीप सिसोदे, नरेश गवळी, दर्शन कोळी, रामदास कोळी, ईश्वर गोसावी, अर्जुन वाघ, विजय सानप यांच्यासह परिसरातील व कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना युतीचा येऊन येणार कोण? दीक्षित योगिता सुचिता सचिन हे ब मधनं, दुसाने चंद्रशेखर रोहिदास हे क मधनं, पाटील योगेश भैयासाहेब हे ड मधनं उमेदवारी करत आहे। तर आम्ही जे प्रभागात आमच्या प्रचाराला फिरतोय त्यात जनतेसमोर जनतेच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या पण बीजेपी सरकारमध्ये सुटलेल्या नाही आहेत। त्याच्यासाठी आम्ही फिरताना रस्त्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे, गटारीची सोय नाही, जे ते समस्या मांडतायत त्याला उत्तर म्हणून, पर्याय म्हणून व बीजेपीचे जे दडपशाही याला एक उत्तर म्हणून आम्ही तिन्ही जण उमेदवारी करत आहे। आमच्या उमेदवारीमध्ये जर जनतेने आम्हाला साथ दिली ती तर ती देणारच आहे। 15ला भरघोस मताने आमचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच आहे। तर आम्ही दिलेले आमच्या आश्वासनांमध्ये पहिला याच्यात त्यांना जी दैनंदिन त्यांची गरज राहते, प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही, ती घंटागाडी पोहोचायला जो रस्त्याचा मार्ग आहे तो रस्ताच व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे घंटागाडी पोहोचू शकत नाही। तर त्यांच्या ज्या दैनंदिन रस्ता, गटार, नळाचं जे पाणी आहे ते नियमित येत नाही, त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्याला एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी, शिंदेसेना याच्यानं प्रभाग क्रमांक 1 मधनं तिन्ही उमेदवार जर निवडून आलेत तर त्यांच्या समस्या अवश्य दूर होतील याचं मी आज आश्वासन देतो। तर प्रभाग क्रमांक 1च्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, पुढे विकासाला आम्ही गती देऊ आणि ती गती राष्ट्रवादीच देऊ शकते याचं मी तुम्हाला आज सर्वांना आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी योगेश गोकुळराव पाटील प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी शिवसेना युतीकडून उमेदवारी करत आहे। माझ्यासोबत चंद्रशेखर रामदास दुसाने व सुचिता सचिन दीक्षित हे तिघही उमेदवार आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी करत असून आज आमचा प्रचार वृंदावन कॉलनी, चंद्रोदय कॉलनी परिसरातून सुरू केलेला आहे। आम्हाला नागरिकांचा खूप चांगल्या प्रमाणाने प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 7 वर्षापासून आपल्या धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून आमच्या कडे लोकांनी एवढ्या खूप काही समस्या मांडल्या आहे की जनता भाजपावर खूप नाराजी हे आम्हाला निदर्शनास आले। यापुढे आम्ही आश्वासन केलं आहे की राष्ट्रवादी शिवसेना युतीचं सरकार बसलं तर आमचे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागाचे विकास कामं केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन आम्ही जनतेला दिलं आहे। जनतेने आम्हाला आशीर्वाद रूपी पाठिंबा दिला आहे।